बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। राणा सांगांचा जिंदाबाद जिंदाबाद, राणा सांगा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, राणा सांगा जिंदाबाद। महाराणा सांगा यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या खासदाराच्या शिरपुरात क्षत्रिय राजपूत समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून खासदार रामजीलाल सुमन यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करण्यात आले। महाराणा संग्रामसिंह उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलणाऱ्या समाजवादी पार्टीच्या उर्मट राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन आग्रा उत्तर प्रदेश यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे या मागण्यांसाठी दिनांक 27 मार्च रोजी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत संस्था आणि तालुक्यातील समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे। उत्तर प्रदेशचे समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी उर्मट बेताल वक्तव्य करून शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी राज्यसभेत महाराणा संग्रामसिंह राणा यांच्याबद्दल अपशब्द बोलले आहेत। त्यामुळे रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांची खासदारकी रद्द व्हावी, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। विदेशी आक्रमणाच्या विरोधात लढणारे लढवय्ये महाराणा संग्रामसिंह उर्फ राणा सांगा, जे आपला एक हात, एक डोळा, एक पाय गमावून देखील शत्रूसोबत लढले, 80 जखमा शरीरावर झेलून त्यांनी देशासाठी लढा दिला, त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो। उदयपूर राजस्थानचे राजे राणा सांगा यांच्याबद्दल बाबर आपल्या आत्मचरित्रात देखील लिहून गेला आहे की राणा सांगा आपल्या शौर्यामुळे आणि तलवारीच्या सामर्थ्यामुळे अमर झाले। बाबर विरोधात राणा सांगा अखेरपर्यंत लढले, परंतु काही बाबरची पेलावड महाराणा संग्रामसिंग यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलत आहेत, हे कदापि सहन केले जाणार नाही। देशातील कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि महापुरुषाबद्दल अवमानकारक वक्तव्य या देशात कधीही सहन केले जात नाही। राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांच्या या बेताल वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन पूर्ण देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। केवळ मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून हिंदू व सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या खासदारावर कठोर कारवाई व्हावी, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाज बांधव, महिला वर्ग उपस्थित होते। काय आहे खरा इतिहास याची माहिती खानदेशातील सुप्रसिद्ध इतिहासकार जयपालसिंह गिरासे यांनी यावेळेस दिली। आज समस्त शिरपूर तालुका राजपूत समाज, सकल हिंदू समाज आणि देशभक्त भारतीय जनतेच्या वतीनं शिरपूर येथील माननीय प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। गेल्या काही दिवसापूर्वी राज्यसभेचा खासदार रामजीलाल सुमन, जे समाजवादी पक्षाचे खासदार आहेत, संसदेतल्या एका डिबेटमध्ये त्यांनी या देशाचा महान योद्धा राणा सांगा यांच्याविषयीचा अपशब्द पूर्वक असा उल्लेख केला। ज्या राणा सांगांनी आपल्या शरीरावर 80 गाव रण धारण करून रण गाजविले, आपल्या आयुष्यात जवळपास 100 लढाया त्यांनी केल्या आणि ते युद्ध त्यांनी जिंकले। बाबराला सुद्धा त्यांनी बयानाच्या युद्धामध्ये हरवलं होतं आणि त्या काळचा दिल्लीचा जो सुलतान होता इब्राहिम लोदी, याला खतौली आणि खंडारच्या युद्धामध्ये हरवलं होतं। ज्या इब्राहिम लोदीला स्वतः 2 वेळा महाराणा सांगा यांनी हरवलं, तर त्याला हरवण्यासाठी बाबराची मदत मागण्याची राणा सांगांना गरज नव्हती, कारण राणा सांगांची सैन्य शक्ती एवढी मोठी होती की त्या काळच्या हिंदुस्थानातले सर्व राजे, रजवाडे, सुलतान, नवाब, वजीर हे सगळे राणा सांगांच्या नेतृत्वाखाली बाबराच्या या परकीय आक्रमणाला प्रतिकार देण्यासाठी सज्ज झाले होते। या युद्धाच्या आधीच बाबरानं इब्राहिम लोदीवर आक्रमण केलं। त्यावेळेस राणा सांगा दिल्लीकडे कूच करत होते। इब्राहिम लोदी त्या युद्धामध्ये ठार झाला आणि नंतर बाबराशी पुन्हा एकदा राणा सांगा यांची खानवाच्या युद्धामध्ये गाठ पडली। पण या युद्धामध्ये दुर्दैवाने राणा सांगा हे गंभीर जखमी झाले, ते हत्तीवरून खाली पडले आणि सैन्यामध्ये अशी अफवा उठाली की आपला राजा ठार झाला। सैन्य इकडे तिकडे स्वैरवीर झाले आणि त्याचाच गैरफायदा बाबराच्या सैन्याने घेतला की त्यांनी आपल्या पहाडांवरच्या तोफांचा मारा करून त्या सैन्याला जबर जखमी केलं। जखमी असलेल्या राणा सांगा यांनी प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत मी बाबराला या हिंदुस्थानातून पळवत नाही, हाकलून लावत नाही, तोपर्यंत मी माझ्या चित्तोडला परत जाणार नाही। त्या जखमी अवस्थेतच त्यांचा या खानवाच्या जवळच्या एका क्षेत्रात मृत्यू झाला। त्या ठिकाणी आजही राणा सांगांची समाधी आहे। स्वतः बाबर याने आपल्या बाबरनामा या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की मला इब्राहिम लोदीवर आक्रमण करण्यासाठी इब्राहिम लोदीचा वजीर दौलत खान लोदी याने मला निमंत्रित केला आहे। हा सबळ पुरावा इतिहासात असताना निव्वळ
इतिहासातल्या महान नायकांना बदनाम करण्यासाठी, सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी, देशातली शांतता, सुव्यवस्था, कायदा धोक्यात आणण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या लोकांकडून, नेत्यांकडून असे घाणेरडे प्रयत्न केले जातात. आमच्या महापुरुषांना, आमच्या धर्म, श्रद्धा आणि आस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. असा प्रकार या देशातली जनता आज सेतू हिमाचल अजिबात सहन करणार नाही. आम्ही त्या राज्यसभा संसद सदस्याचा निषेध करतो आणि माननीय लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती महोदय आणि उपसभापती महोदय यांना या निवेदनाच्या मार्फत विनंती करतो की अशा या सदस्याचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदच्युत करण्यात यावं. कारण कोणत्याही विधान भवन असेल किंवा संसद भवन असेल, याच्यावर ज्यावेळेस नियुक्ती होते त्यावेळेस गोपनीयतेची, या देशातील धर्म, आस्था, प्रतीक, इतिहास याचा सन्मान करण्याची शपथ या लोकांना दिलेली असते. या शपथेचा सुद्धा या सदर खासदार महोदयांनी भंग केला आहे. आम्ही त्यांचाही निषेध करतो. त्यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, त्यांना पक्षातून निष्कासित करावं आणि यांनी जाहीर माफी मागावी, अशी विनंती आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.